लागतोय काय नांगर? नको, आता मी जातोय कॉलेजला. आणतो. जमलं की काय? पाहिजे बघा, हा आमचा राजा आणि सागर. राजा आणि सागर, हा काय पाणी. मी जातो आणि त्या गोष्टी खूप होतात, तर आम्ही डायरेक्ट लोखंडाचं हे लावून घेतलेलं आहे. आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या दोन गोष्टींना तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. तर तुम्हाला आमचे दोन बंधू म्हणजे राजा आणि सागर दमले असतील तर गाईस, आला रे आला पावसाळा, पावसाळा आला रे. तो सगळे चोंडे भिजले, ओले चिंब झाले. हे बघा, तुम्हाला वाटत होतं ना की कोकणची लोक का पळून जातात, आणि घराची अवस्था बघा. या हे बघा, या घराची अवस्था बघू शकतो तुम्ही. आणि काय अवस्था झाली बघा. कोकणातले लोक का राहत नाहीत, कारण की ह्या अशा वातावरणामुळे लावली नव्हता ह्याच्यावर. म्हणजे गवत आलाय काय? ही कुठली भाजी? दाडची. इकडनं या काकड्या बिकड्या बघता आल्यात बारीक बारीक. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग, जिसका नाम है अक्षय झाडवे. तर गाईज, आपण ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे पावसाचे. आणि जूनच्या बरोबर आज 22 तारीख आहे, आणि एवढा लेट पाऊस कधीच येत नाही. गेल्या वर्षी तर मे महिन्याच्या स्टार्टिंगलाच पाऊस आला होता. सॉरी, एप्रिलच्या स्टार्टिंग का एंडिंगला पाऊस आला होता. तर हेच आलाय पाऊस, खुश आहे मी. आणि माझ्याकडे काही शब्द नाहीत. हे बघा, आता बघा कसं दिसतं आपलं कोकण. आणि आपण जर का निसर्गाला परत छेडायचा प्रयत्न केला तर तो आपल्याला अशा प्रकारे हानी देणारच. बघा, दाढीवरती आले आहेत, पण जशा प्रकारे यायला पाहिजेत तशा प्रकारे आलेल्या नाही आहेत. आणि आपल्या शेतीचं काम चालू झालं आहे. हे बघा, आपला सागर आणि राजा. सागर आणि राजा जोरदार पावसाला. हाय काय, नीट आहे काय? लागतोय काय नांगर? नको, आता मी जातोय कॉलेजला. आणतो. जमलं की काय? तर गाईस, खरंच आपण जेवढं साधं आपण कोकणाला सोडा, आपण निसर्गाला समजतो ना तेवढं निसर्ग नाही. आपण जर का त्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला आपण तोडायचा प्रयत्न केला तर तो आपल्या जीवनाला पूर्ण प्रकारे निस्तेनाबूत करायची ताकद ठेवतोय. आणि ते आपल्याला ह्या मे महिन्यामध्ये, ह्या जूनमध्ये दाखवून दिलं आहे. पूर्ण कोयना धरणाचा पूर्ण साठा एकदम शून्य करून टाकला आहे. प्लस आपल्या आजूबाजूच्या आवारामध्ये पाण्याची कमतरता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली की पाणी आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा येते. टँकर येतो, तर टँकरसुद्धा येत नाही आमच्याकडे आता. हे बघा, आता पाऊस आला आहे, जमीनसुद्धा शांत झाली. तीसुद्धा ताणलेली होती, तीसुद्धा पाणी प्यायले. आता एवढंच सरकारला माझं मागणं आहे की तुम्ही पुन्हा एकदा जंगलतोड करायच्या भानगडीमध्ये पडू नका, डेव्हलपमेंट करायच्या भानगडीमध्ये करू नका. जी आपल्याकडे जागा आहे त्या जागेमध्ये डेव्हलपमेंट करायचा विचार करा. अदरवाईज बिल्डिंग मोठ्या मोठ्या करा, 100, 200, 400, 500 मजल्याच्या करा, लोक राहतील. पण ज्या जागेवरती जंगलं आहेत त्या जागेची जंगलं तोडू नका. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामधलं तुम्हाला दुष्काळ दिसलंच असेल,
आणि जर का अजून 20-25 दिवस पाऊस नसता पडला, अजूनसुद्धा प्रॉपर पाऊस पडला नाही आहे गाईज, फक्त पावसाने सुरुवात केली, अजून जर का रेग्युलर पाऊस लागला नाही 2 महिने हे, तर जमीन सोडा पाणीसुद्धा प्यायला भेटणार नाही आपल्याला. आणि खायची तर गोष्ट वेगळीच, पुढचे 2-4 वर्ष मग खायला पण काय भेटणार नाही, कारण की पाऊसच जर खाली पडला नाही तर रुजणार काय आणि आपण खाणार काय. तर हे बघा, हे आमची पेरलेले, ह्याच्यामध्ये आम्ही हळद लावलेली आहे, ह्याच्यामध्ये हळद आहे. हे बघा, हे असा हळदीचा आला गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काटेकणा आणि करवंद लावलेले, करेंदे करेंदे. हे बघा, ह्याच्यामध्ये काटेकणा, त्याच्यामध्ये करेंदे आहेत. असे 3 आले केलेले आहेत. आणि तुम्हाला आमचा मिरचा दाखवतो. या मिरच्यामध्ये आता आमच्या आजी, म्हणजे आजी लोकांना लय म्हणजे खूप असं असतं की पाऊस पडला की लगेच पेरायचं. बघा भाजी उपटून काढतेस काय आहे, उपटून काढतेस. आता दुसरं काय पेरलेलं नाही अजून ह्याच्यात, का आलाच नाही. मग ह्याच्यावर काय लावली नव्हता, ह्याच्यावर मग गवत आलाय काय. ही कुठली भाजी, दाडची. इकडनं या काकड्या बिकड्या बघता आल्यात बारीक बारीक. हे बघा, म्हणजे पेरलेली कुठलीच गोष्ट आली नाही. हे बघा, आता पाऊस बघू शकता तुम्ही. आज पाऊस पडलाय ना, जमीन एकदम शांत झाली. तरी पण आमच्या इकडचे लोक आहेत ना, नदीवरती कपडे धुवायला जात आहेत. हे बघा, दाखवतो तुम्हाला. हे बघा ह्या साईडला. आणि कसला जबरदस्त वातावरण झालं आहे बघा. आता एकदम मस्त वातावरण झालं आहे बघा. पावसाने पूर्ण हिरवागार केलं आहे आणि वरनं पाऊस पडतो आहे. जोरदार पाऊस पडला ना तर फायदा आहे गाईस. जोरदार पाऊस आणि कन्सिस्टन्सीमध्ये रेग्युलर पडला पाहिजे, तर आपल्या इकडच्या लोकांचा फायदा आहे. कारण की पाणी जसं पडेल तशी शेती होते. आमच्याकडे कोणत्या प्रकारच्या मोठ्या विहिरी नाहीत किंवा काय कुठल्या गोष्टी नाहीत. ते बघा, ते तुम्हाला लोक दिसलेच असतील आपल्या इकडची. म्हणून तर गाईस, कोकणामधली लोक जास्त करून शेती सोडतात आणि मुंबई पुण्याला पडतात. कारण की कोकणातल्या माणसांना पावसाची साथ भेटत नाही. बघा, हे इकडनं ही इथं दुसरी हळद आहे, इथं दुसरा हळदीचा वाळ आहे. आणि ती आमची ती शेती सोडलेली आम्ही. आता केळी आहेत. आता जरा जाऊन येतो तिकडनं, पाणी आणतो पप्पाना. तर गाईस, आला रे आला पावसाळा, पावसाळा आला रे. बघा, सगळे चोंडे भिजले, ओले चिंब झाले. हे बघा, तुम्हाला वाटत होतं ना की कोकणची लोक का पळून जातात, आणि घराची अवस्था बघा. हे बघा, या घराची अवस्था बघू शकतो आपण. आणि काय अवस्था झाली बघा. कोकणातले लोक का राहत नाहीत, कारण की ह्या अशा वातावरणामुळे, ह्या अशा सरकारच्या नको त्या येड्यासारख्या, आता म्हणजे चुकीचे शब्द निघतील बाहेर, पण असे मी एवढा मोठा नाही की त्यांना चुकीचं बोलू शकेन. माझ्या मागे एवढी विल पॉवर नाही आहे. पण गाईज, सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांचं काम निसर्गाला जपून करावं. तर गाईज, हे बघा, तर इथे भाजी लावलेली होती काल, आणि आज थोडासा पाऊस पडला आहे, त्यामुळे थोडी थोडी भाजी दिसायला लागली. हे बघा, डाळची भाजी. आणि ही आमची डाळ आहे. डाळ म्हणजे तांदळाची शेती. आणि हे आमचे पप्पा आहेत. हे बघा, हा आमचा राजा आणि सागर. राजा आणि सागर, हा घ्या पाणी. मी जातो. तर गाईस, आता कॉलेजला जायची वेळ झाली माझी. आज पहिलाच दिवस आहे कॉलेजला जायचं, तर आज कॉलेजला जातो पहिलं. आणि बघूया आजच्या दिवसात कॉलेजला काय होतं. शेतीची सुरुवात आजच झाली आहे, पाऊससुद्धा आजच झाला आहे. मला वाटतं कॉलेजची सुरू व्हायची पाऊस वाट बघत होता. पण ही मस्करीची बात वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे आपण यंदा आपण काय केलं आहे या मागच्या दिवसामध्ये निसर्गाला चिडून. ते आता आपल्याला समजलंच असेल. आता जातो, आंघोळ वगैरे करून निघतो आता कॉलेजला. चल बाय. तर गाईस, जस्ट आलो कॉलेजवरनं आणि तुम्हाला दाखवतो, दोन चोंडे नांगरून झाले. भले म्हणजे टाईम लागतो,
पण आम्ही नांगरणीनेच करतो. बघूया भविष्यामध्ये अपडेट करायचा विचार करू 2 वर्षामध्ये किंवा पुढच्या वर्षी. तो चोंडा आणि हा आमचा मोठा चोंडा आज नांगरून झाला आहे. आता दुपारी म्हणजे एक नंतर हा उरला येतो, हा त्याच्यावरचा तो, आणि तिकडे वर 2 आहेत. म्हणजे असे अजून 5 चोंडे बाकी आहेत नांगरायचे. आणि गाईस पहिलं आहे ना, तुम्हाला दाखवतो. पहिलं हे आत्ता लेटेस्ट म्हणजे हा पूर्ण मेटल आहे. डायरेक्ट इथे पहिले फाल लावायचे आणि त्याच्यावर मध्ये एक इलत सारखं असायचं, ते लावायचे. आता ती सिस्टम आम्ही कॅन्सल केलेली आहे, कारण की दरवर्षी सारखं फालाला पैसे घालायला लागतात आणि त्या गोष्टी खूप होतात. तर आम्ही डायरेक्ट लोखंडाचं हे लावून घेतलेलं आहे. आणि ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या 2 गोष्टींना तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा. तर तुम्हाला आमचे 2 बंधू म्हणजे राजा आणि सागर दमले असतील, त्यांना दाखवतो. बिचारे आपल्याच्याने जर 1-2 गोष्टी कामाच्या जर जड वस्तू झाल्या तर किती दम लागतो. तर ते तर म्हणजे मोठे नांगर ओढत आहे. दाखवतो तुम्हाला ते फालवाला नांगर दाखवतो. हा वेगळा सिस्टमवाला नांगर आहे. बघा आमच्याकडे किती नांगर आहेत टोटल ते दाखवतो. हे बघा, हे जुन्यातले नांगर. ह्याच्यामध्ये काय करतात की दोन्ही साईडला खालून वरून लाकडाचे 2 असे स्ट्रीप घेतात आणि त्याच्यामध्ये एक इलत लावतात आणि त्याच्याने हे पुढे बैलांना बांधतात आणि ओढायला लावतात. तर आम्ही आता ते नवीन पद्धत लावलेली आहे. त्याच्यामध्ये ते हे म्हणजे लोखंडाचे पाते असतात ते लावायच्या आणि त्याच्यापासून बनवायचं. बघा हा आमचा तांबडिया हरणा, हा आमचा बारक्या. ह्याला जरा आजार आहे, हा आजारी झाला. याला काय झालं समजत नाही बघा. बिचाराची आई अर्ध्या वयातच त्याला सोडून गेली. आणि हा आमचा राजा, हे बघा दमला आता जेवतोय तो. आणि सागर हे बघा गाईस, त्यांनी पण खूप मेहनत आहे. म्हणजे ते अख्खा वर्ष बसतात आणि एक महिना असं जोरात काम करतात ना, की ते आपल्याच्याने जर ते 1 वर्षाच्या बरोबर ते 1 महिन्यात काम करतात. गाईस निघतोय मी आता, जरा घरी जातो. कॉलेजवरनं आलोय जस्ट. ते माझ्या कॉलेजचा पहिलाच दिवस होता म्हणून गेलो होतो. तर आज जाणार नव्हतो मी, तरी पण आज गेलो. तर संध्याकाळी म्हणजे थोड्या वेळानंतर बघूया नांगरायला मी स्वतः येणार आहे. तर बघू ब्लॉग इथे एंड होतो की पुढे काय होतं थोडंफार. तर घरी चाललं आता. हे बघा काय वातावरण आहे रे गाईस. पाऊस जोरात पडू द्या, पावसाला शिव्या घालू नका. पावसात भिजलात तर भिजा, कारण की आज जर पाऊस नाही पडला या महिन्यामध्ये तर खरंच आपल्याला मरायची पातळी आहे. हे बघा हा चोंडा बाकी आहे अजून, ते आणि हे म्हणजे अजून टोटल 4 चोंडे बाकी आहेत आमचे. तर भेटू. तर गाईस फायनली आता आपला दुसरा राऊंड चालू झाला आहे. दुसरा राऊंड म्हणजे इकडे पुढच्या चोंड्यात आलेला आहे. हे बघा आपली दुसऱ्या पराठ्यातली भाजी इकडे लावलेली आहे. इथं पण डाळची भाजी आहे. इथे डाळ पेरायची आपल्याला. आता आपला सागर आणि राजा नांगराला चालतात. किती ताकद आहे बघा. ते असे उकरतात म्हणजे विचार करू शकता तुम्ही. हे बघा सागर आणि राजा, आता त्यांच्या तोंडाला हे लावलाय, टोपला बांधलाय, कारण खायला बघत असेल बहुतेक. हे बघा गाईस, आलो मी वाड्यामध्ये हे आंबवण घालायला. हा बारका, हा आपला राजा आणि हा आपला सागर आता जेवतायत. स्पेशल आयटम आहे त्यांच्यासाठी आंबवण. हे बघा कसं आवडीने खातात, एकदम जोरदार. आता ह्याच्यानंतर पेंड्या घालायचे आणि निघायचा. हे बघा बारका, ए खा की रे, हा उपाशी राहायचं आहे काय? हा बघा सला कसा खातोय. नांगराच्या टायमाला एवढी त्याची हालत खराब होते, त्याला चालता पण येत नाही. आणि आता बघा कसं खातोय. सॉरी